नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राष्ट्रपतींबद्दल परीक्षेमध्ये विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सरन्यायाधीश. सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींवर महाभियोग चालविण्याची प्रक्रिया संविधानाच्या कोणत्या कलमात दिली आहे? तर राष्ट्रपतींना महाभियोग चालवण्याची प्रक्रिया संविधानाच्या कलम 61 मध्ये दिलेली आहे. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 61. पुढचा प्रश्न, संसदेचे अधिवेशन चालू नसताना वटहुकूम काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार आहे? तर राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार हा कलम 123 नुसार आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर राहील. प्रश्न क्रमांक 4, फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कोणत्या कलमांतर्गत प्राप्त झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 72. कलम 72 नुसार राष्ट्रपतींना फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या पद्धतीनुसार होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एकल संक्रमणीय मत यानुसार राष्ट्रपतींची निवडणूक होते. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते राष्ट्रपती बिनविरोध निवडून आले होते? तर बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती या 4 पर्यायांपैकी आहेत पर्याय क्रमांक 2, नीलम संजीव रेड्डी. संजीव रेड्डी हे बिनविरोध निवडून आलेले होते. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे किमान वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 35 वर्षे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मिनिमम वय हे 35 वर्ष असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर राष्ट्रपती हे आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सोपवत असतात, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9, संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे आणि हा अधिकार त्यांना कलम 108 नुसार प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सदस्य हे मतदान करू शकत नाहीत. तर या 4 पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 3 हे विधान परिषदेचे सदस्य आणि याचबरोबर नामनिर्देशित सदस्य सुद्धा राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 360. कलम 360 नुसार राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे प्रतिभा पाटील. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्या 2007 ते 2012 या काळामध्ये भारताच्या राष्ट्रपती होत्या. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती ही भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते. तर त्यासाठी कलम आहे 155. कलम 155 नुसार राष्ट्रपती हे राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती करत असतात. प्रश्न क्रमांक 14, संसदेत धनविधेयक मांडण्यापूर्वी कोणाची पूर्वपरवानगी आवश्यक असते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रपती. संसदेत धनविधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक असते. पुढचा प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून कोणत्या कलमानुसार कायदेविषयक सल्ला मागू शकतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 143. कलम 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून कायदेविषयक सल्ला मागू शकतात. प्रश्न क्रमांक 16,
संघाचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींच्या ठायी निहित असतील हे कोणत्या कलमात नमूद केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 53. कलम 53 नुसार संघाचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींच्या ठायी निहित असतील असे नमूद करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. राज्यात घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर राष्ट्रपती राजवट ही कलम 356 नुसार लावली जाते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असेल, कलम 356. प्रश्न 18. राष्ट्रपती पदाच्या शर्तींमध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ते एकाच वेळी मंत्री राहू शकत नाही. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या कलमानुसार एखादी व्यक्ती राष्ट्रपती पदावर पुन्हा निवडून येण्यास पात्र असते? तर कलम 57 नुसार राष्ट्रपती पदावर पुन्हा निवडून येण्यास पात्र असते, म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहे, म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.